नवरात्रीच्या पावन मुहूर्तावर सुरू करत आहोत काव्ययज्ञ आणि काव्ययज्ञातली ही आहे कविता दुसरी. स्त्रीचं सगळ्यात पवित्र आणि शाश्वत नातं असतं आपल्या लेकरासोबत. आई आणि लेकराचं नातं खरंच जगातलं सगळ्यात मौल्यवान आणि पवित्र नातं आहे आणि म्हणूनच ते वंदनीय आहे. ती असते ना, त्याहीपेक्षा ती नसल्यावर तिची जी उणीव आणि तिची किंमत जाणवते, त्याविषयीच लिहिलंय फमू शिंदे यांनी, अर्थात फकीरराव मुंजाजी शिंदे, आणि कवितेचं नाव आहे आई. आई एक नाव असतं, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवतही नाही, आणि आता नसली कुठेच तरी नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते, पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई मनामनात तशीच ठेवून जाते. काही जीवाचं जीवाला कळावं असं देऊन जाते. आई असतो एक धागा, आई असतो एक धागा, वातीला उजेड दाखवणारी समईतली जागा. घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान, घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान, आणि विझून गेली अंधारात की सैरावैरात धावायला कमी पडतं रान. आई घरात नाही, अहो आई घरात नाही, मग कुणाशी बोलतायत गोठ्यात हंबरणाऱ्या या गाई? आई खरंच काय असते? आई खरंच काय असते? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते. आई असते जन्माची शिदोरी, आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि उरतही नाही, जी सरतही नाही आणि उरतही नाही. आई म्हणजे खरंच काय असते?